पार 70 वर्षाचे झाले तरी आपला पोरगा आपल्या अंडर पाहिजे, हे सगळ्यात मोठं चुकतं पालकांचं. तरुणांमध्ये काय होतं, 15,000 रुपये पगार, मी एवढंच काम करीन, 7 वाजले मी चाललो. अशा लोकांसाठी उद्योग नाही. उद्योग हा 24 तास नोकरीचा विषय. म्हणजे आज मी उद्योगात आहे, मी 24 तास नोकर आहे माझ्याच उद्योगामध्ये. कारण आपल्याला रात्री काय सुचल, सकाळी काय सुचल. आणि ज्याला 7ला घरी जायची सवय, सकाळी 9ला यायची सवय, तिने उद्योग करू नये. तिने आपलं 9 ते 7 काम करावं. फॅमिली, प्रपंच. तुम्ही जर 1000 रुपये तुम्हाला जर रोज असेल, किंवा एखाद्या मुलाला 500 रुपये रोज आहे, त्यांनी 2000 रुपयेच काम केलं पाहिजे. तो ज्यावेळेस 1.5 पट आउटपुट एखाद्या कंपनीला, एखाद्या संस्थेला, एखाद्या कामाला देईल, त्यावेळेस त्याची प्रगती होणार. थोडक्यात आपली लायकी तपासायची, किंवा माझी तेवढी अक्कल आहे का, माझी लायकी आहे का. आणि जर तुम्हाला खरंच इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नवनवीन काम शिकून पुढेही जाऊ शकता. आता आपण कालवंश उद्योगची सुरुवात केली होती, त्यावेळेस आपल्याकडं 5 महिला होत्या फक्त ते लाडू बनवायला. त्याच्यातल्या 2 एक माझी आई होती, एक माझी काकू होती. त्याच्यातल्या 3 मैत्रिणी त्यांच्या होत्या. अशा 5 लोकांमध्ये मी ते काम चालू केलं. आज आपल्याकडे जवळजवळ 120-130 महिला काम करतात. मग जर एखादा म्हटला की मला कालवंश सारखाच उद्योग चालू करायचा आहे, तर त्याला आज किमान 10 कोटी रुपये लागेल. मित्रांनो नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो, तो म्हणजे आपण नोकरी करावी की उद्योग करावा. कारण उद्योगामध्ये आपण बघतो की प्रगती खूप लवकर होते आणि नोकरीमध्ये आपल्याला एक स्टेबल इन्कम मिळतं, परंतु त्यामध्ये खूप आपल्याला संघर्ष करावा लागतो. खूप त्याचे परिणाम उशिरा दिसतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरी आणि उद्योग यामध्ये फरक जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत एक तरुण उद्योजक आहेत. त्यांचं वय फक्त 29 आहे. 30व्या वयापर्यंत बरेच जण नोकरीच्या शोधात असतात. त्यांना कुठे ना कुठे नोकरी हवी असते, कारण त्यांचे बरेच स्वप्न त्यांना पूर्ण करायचे असतात. परंतु आपल्यासोबत जे उद्योजक आहेत त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये, म्हणजे वयाच्या 22-23व्या वर्षी त्यांनी उद्योगात झेप घेतली आणि आज ते नामांकित उद्योजक म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. तर आपल्यासोबत आहेत रोहित नितीन काले. कालवंश उद्योग समूह हा त्यांचा एक कोपरगावमध्ये मोठा उद्योग आहे. राजगिरा लाडू निर्मिती या कंपनीमार्फत केली जाते. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. थोडक्यात आपला पुन्हा एकदा परिचय करून द्या. नमस्कार. सर्वात प्रथम सरांनी सांगितल्याप्रमाणे यशस्वी उद्योजक आणि कमी वय आणि भरपूर त्यांनी काही सांगितलं, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद आहे. त्यांनी मला त्या काबिल समजलं, त्यांच्या चॅनलवर येण्याची संधी प्राप्त करून दिली आणि मेन म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या उद्योजकाला त्या लायक समजलं. सर्वात प्रथम सर, तुमच्या चॅनलचे, तुमच्या टीमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छा, कौतुकाची थाप मला ही प्रेरणा देत राहील. माझं नाव रोहित नितीन काळे. मी धारणगाव या गावातून आलो आहे, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. या उद्योगाची सुरुवात आपण कोरोना काळामध्ये, म्हणजे आजच्या 5 वर्षापूर्वी सुरू केली होती. त्यामध्ये राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, शेंगदाणा चिक्की अशा विविध प्रोडक्शनचे आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे. भविष्यात अजून प्रवास खूप मोठा आहे, संघर्ष अजून बाकी आहे, अजून आपल्याला खूप पुढं जायचं आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्राची जनतेची आणि सर्व ग्राहकांची, डीलर्सची आम्हाला साथ आहे, पाठिंबा आहे. सर्व टीमचा आमच्या सोबत प्रेम आहे. त्यामुळे आपण एक यशस्वी टप्प्यावर पोहोचू शकतो. नोकरी करावी की उद्योग करावा, आपलं काय मत? नाही, नोकरी आणि उद्योग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहे. सर्वात प्रथम उद्योग ह्या शब्दातच अर्थ आहे, जसं एक लहान बाळ असतं, आपण म्हणतो काय उद्योगी आहे, काय उद्योगी आहे. हा उद्योग शब्द तिथून तयार झाला की हा उद्योगी आहे. म्हणजे लहान बाळ काहीतरी विमान खोलणार, गाडीचे पार्ट काढणार, म्हणजे ज्याच्याकडं काहीतरी नवीन करण्याची क्षमता आहे, पराभव स्वीकारण्याची क्षमता आहे. नोकरीतही पराभव आहे, पण उद्योग म्हणजे काहीतरी तो नवीन मार्केटला देऊ शकतो, ग्राहकांचे प्रॉब्लेम शोधू शकतो. उद्योग काय असं, म्हणजे राजगिरा लाडू 1000 वर्षापूर्वीचं प्रोडक्ट आहे. म्हणजे असं काय आपण काय नवीन तयार केलेलं नाही, पण मार्केटची गरज तिने ती सस्टेन करू शकतो का. आणि नोकरीमध्ये काय असतं की तुम्हाला जे ट्रेनिंग दिलेलं आहे, तुम्हाला जे काही शिकवले गेलेलं आहे, तुम्ही जे कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा तुम्हाला ज्या जॉब करताना जॉबमध्येच काही गोष्टी शिकवल्या जातात, तो एक त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असतो की बाबा तुम्ही एवढंच काम करायचं. अकाउंट आहे, तुम्हाला दिवसभरात एवढं काम येणार, एवढं करायचं, तेवढंच करायचं. जर तुम्हाला सेफर साईड काम करायचं आहे, तुमच्या फार अपेक्षा नाही आहे, किंवा तुम्ही खूप डेंजर झोन किंवा रेड झोनमध्ये जाणार नाही आहे, रिस्कमध्ये,
तर नोकरी त्यांच्यासाठी परफेक्ट असते. आणि नोकरीमध्ये पण खूप आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असतात. आता तुम्ही बघा, गुगलचे CEO आहेत. मी बऱ्याच माझ्या उदाहरणात सांगत असतो. आता जे आपले सुंदर पिचाई सर आहेत, ते गुगलचे आज CEO आहेत. त्यांनी सुरुवात कुठून केली? नोकरीमधून केली. आपल्या मोबाईल नंबर एवढा त्यांना पगार आहे आज. आज मोठ्या मोठ्या कंपन्या, आता समजा टाटामध्ये जे काम करतात ते पदाधिकारी, त्यांना खूप पेमेंट आहेत. पण काय असतं, आपण नोकरीमध्ये पण किती आउटपुट देतो. आपण यांना, आता बऱ्याचशा जणांचं काय होतं, भाऊ मला 10,000 रुपये पगार आहे, मी एवढंच काम करेन. मग असा व्यक्ती नोकरीमध्ये पण पुढे जात नाही आणि उद्योग तर त्यांना करूच नाही. बरोबर. तुम्ही जर 1,000 रुपये तुम्हाला जर रोज असेल, किंवा एखाद्या मुलाला 500 रुपये रोज आहे, त्यांनी 2,000 रुपयेच काम केलं पाहिजे. तो ज्यावेळेस 1.5 आउटपुट एखाद्या कंपनीला, एखाद्या संस्थेला, एखाद्या कामाला देईल, त्यावेळेस त्याची प्रगती होणार. तरुणांमध्ये काय होतं, 15,000 रुपये पगार, मी एवढंच काम करीन, 7 वाजले मी चाललो. मग अशा लोकांसाठी उद्योग नाही. उद्योग हा 24 तास नोकरीचा विषय. म्हणजे आज मी उद्योगात आहे, मी 24 तास नोकर आहे माझ्याच उद्योगामध्ये. कारण आपल्याला रात्री काय सुचल, सकाळी काय सुचल. आणि ज्याला 7ला घरी जायची सवय, सकाळी 9ला यायची सवय, तिने उद्योग करू नये. तिने आपलं 9 ते 7 काम करावं. फॅमिली, प्रपंच आणि त्याचं जे एक सेपर साईड लाईफ आहे, कुठेही रिस्क न घेता तिने ती स्वीकारावं. म्हणजे उद्योजक हा थकत नसतो कधीच. त्याचा विचार पण चालू असतो आणि त्याच्या नवीन नवीन आयडिया त्याला सुचत असतात. यस. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे त्याच्या घरामध्ये एक वातावरण असतं की त्याने शिक्षण घ्यावं आणि नोकरी करावी. बरोबर. आणि ते साधारण एक 20-22 वर्षाचं एवढं वय पण नसतं की आपण समजण्याचं, म्हणजे समजण्याचं शिक्षण घेतो, आपण काय केलं शिक्षणामध्ये तो मास्टर असतो, परंतु त्याला असं समाजाचं किंवा सामाजिक वातावरणाचं काही नॉलेज नसतं. तर तुम्ही कुठल्या अँगलला असं विचार केला होता की नाही मला उद्योगच करायचा आणि उद्योगामध्येच पुढे जायचं आणि आज आपण उद्योगात पुढे जाऊ शकतो, असा विश्वास तुम्हाला कसा वाटला? काय असतं, आपल्याला कॉलेज लाईफमध्ये म्हणा किंवा आपल्यालाच आपल्या आयुष्यात कळत असतं की आपली कॅपॅसिटी किती. कॅपॅसिटी हा शब्द समजा एकदम सामान्य आहे, पण थोडक्यात थोडंसं मी तुमच्या चॅनलवर एक तरुणांना समजेल अशा भाषेचा वापर करेल, त्यामुळं मी प्रेक्षकांना माफी मागतो. थोडक्यात आपली लायकी तपासायची, किंवा माझी तेवढी अक्कल आहे का, माझी लायकी आहे का. म्हणजे मी एखादा उद्योग किंवा नोकरी करतोय, किंवा मला समजा आता पाणीपुरीची गाडी टाकायची, मग मी चौकात उभं राहून पाणीपुरी देऊ शकतो का. माझ्या गावातले ओळखीचे 10 लोक येतील, एखादी गर्लफ्रेंड येईल, एखादी मित्रमैत्रिणी येतील, त्यांच्यासमोर मी लाजणार आहेत का. जर आपण तिथं लाजतोय, तिथं त्या व्यक्तीने उद्योग करूच नाही. आणि मला ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या, किंवा मी कुठंच लाजत नाही. मी केटरिंगचं काम करायचो, मी गुलाबजाम वाढायला असायचो, मी शिक्षण घेत असताना चटाया टाकणे, खुर्च्या टाकणे, इव्हेंट, फोटोग्राफी, एखाद्या कार्यक्रमाचं काही समजा ते वाढायला जाणे. का, कारण मला तिथं जेवण भेटत होतं आणि दुसरी गोष्ट मला पैसे भेटत होते. मग मला हे लक्षात आलं की बा, आपल्याला जो व्यक्ती लाजत नाही, जो व्यक्ती घाबरत नाही, जो व्यक्ती त्या समस्यांचं समाधान शोधतो. आणि कॉलेज लाईफपासूनच मी वेगवेगळे फिल्म बनवणे, इव्हेंटची कामं घेणे, किंवा शॉर्ट फिल्म घेऊन एखादं गाण्या सॉन्गचं अल्बम सॉन्ग करून देणे, प्री विडिंग. मला हे लक्षात आलं की बा, आपण कामं घेऊन कस्टमरला सॅटिस्फाय करू शकतोय आणि एक चांगली टीम आपल्यासोबत जुळते, चांगलं टीमला आपण कॉपरेट करून काम करून घेऊ शकतोय. मग माझ्या डोक्यात असं विचार नाही आला की मी कधी नोकरी करावं, जॉब करावं, असं मला वाटलं नाही. ते एक स्वतःहून लक्षात येतं की बाबा मी हे करू शकतो. तर ते प्रत्येकाला स्वतःहून येतं. आता एखादा व्यक्ती, मी त्याला नाही सांगू शकत की तू जॉब कर किंवा तू बिझनेस कर, ते त्याला आतून आलं पाहिजे. आता पालक काय करतात, किंवा कपड्याचं दुकान आहे, तू पण कपड्याच्याच दुकानात बस. पण मग त्याची बुद्धिमत्ता आहे का, त्याला त्याच्यात आवड आहे का, त्याला जर गिटार वाजवायची, तो त्याच्यात पारंगत आहे, तर आपण त्यांच्या आवड निवड पण ओळखले पाहिजे. पालकांचंही प्रेशर असतं किंवा मुलांनी हेच केलं पाहिजे. असे खूप उदाहरणं आहेत की पालकांच्या विरोधात जाऊन पोरं करत नाही आणि पोरांना जे आवडतं ते पालक ऐकत नाही. बरोबर. पण मग माझाही संघर्ष तसाच होता. आमच्या वडिलांना किंवा घरच्यांना वाटायचं की बा, आता हे लाडू चिक्क्या, हे उद्योग, महिला, हे कसं मॅनेज करेल काय. पण एक जिद्द होती, चिकाटी होती, आत्मविश्वास होता मेन म्हणजे. मग तो एक सेल्फ कॉन्फिडन्स जे म्हणतो ते तरुणांनी आत्मसात करून
आणि स्वतःची लायकी, जसं मी बोललो ओळखली आपण आपली ओळखायची की बाबा आपल्याला एवढं काम येतं, आपण एवढंच केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला खरंच इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नवनवीन काम शिकून पुढेही जाऊ शकता. मी एक रील बघितली होती, आता बरंचसं मी जे बोलणार आहे तुमच्या चॅनलवर मी कुठेतरी बघितलंय, रील ऐकली आहे किंवा कुठेतरी पुस्तकात वाचण्यात आलंय किंवा कुठल्या तरी थोर मोठ्याकडून ऐकलेल्या मी गोष्टी सांगणार. पहिल्या 5 वर्षापर्यंत मुलाला आहे ना, पहिल्या 3 वर्षापर्यंत फक्त त्याची काळजी घ्यायची. 3 वर्षानंतर 7 वर्षापर्यंत 8 वर्षापर्यंत फक्त प्रेम द्यायचं. 7 वर्षानंतर ते 11-12 वर्षापर्यंत संस्कार द्यायचे. आणि 12 वर्षानंतर एक 16 वर्षापर्यंत 17 वर्षापर्यंत त्याला आपण फक्त एक गुरु म्हणून मार्गदर्शन करायचं. आणि 18 वर्षाचा मुलगा झाला का तो तुमचा मित्र असतो. तुम्ही जर त्याला मित्राच्या भूमिकेत नाही बघितलं का मग तो काहीतरी उलटे पालटे कारनामे करणार, काहीतरी चुकीचं काम करणार किंवा काहीतरी तो तुम्हाला घाबरणार किंवा तुमच्या भीतीपोटी तो काहीतरी त्याचं मन मारून त्याच्या इच्छेविरुद्ध तो काहीतरी काम करणार. म्हणजे 18 वर्षानंतर प्रत्येक वडिलांना माझं विनंती आहे की त्याला मित्रासारखं तुम्ही त्याच्या संग बसा, त्याच्याशी चर्चा करा. नेमकी बाबा तू कुठं चुकतोय, नेमकी मार्केट असं आहे, लोक अशा असतात, फसवेगिरी असते. जर ज्या घरात हे आहे त्या घरात कुठलंही चुकीचं पाऊल होणार नाही किंवा कुठलाही उद्योग अयशस्वी होणार नाही. पण पालक काय करतात, त्यांना आयुष्यभर बापच व्हायचं असतं. फार 70 वर्षाचे झाले तरी आपला पोरगा आपल्या अंडर पाहिजे, हे सगळ्यात मोठं चुकतं पालकांचं. कारण तो आता नवीन उभारी घेतलेली असते, तो त्याच्या एक तरुण रक्तात असतो, तुमचं रक्त थंड झालेलं असतं. कदाचित त्याचे एखादे डावपेच यशस्वी होऊ शकतात, कदाचित त्याला क्रिकेटर बनायचं तर तो मोठा होऊ शकतो. पण आपण काय करतो, त्याला आत्ताच दाबून टाकतो. आणि 18-19 वर्षानंतर त्याचं मित्रच बनलं पाहिजे. 17-18 पासून जर तो वडिलांच्या दबावात असला, तो समजा आता चोरून सिगरेटही पित असला, दारू पित असला तर मुलाला माहित नाही. पण जर 18 वर्ष बापाला माहित नाही, पण 18-19 वर्षानंतर त्याचं वडिलांचं मित्रही मैत्रीचं नातं झालं तर तिने एखादी सिगरेट ओढली, तो सांगेल कदाचित की पप्पा आज माझ्याकडून असं झालं, मी घेतली. पप्पाने म्हटलं पाहिजे ठीक आहे आज घेतली, आता पुढची घेताना 1 महिन्याने घे, हळूहळू त्याचं व्यसन सोडा. बरं, पण तुम्ही जर त्याला दडपण टाकलं आणि त्याला जर तुम्ही धाकात ठेवलं तर त्याची जी क्षमता आहे ती कमी होईल किंवा तो कुठेतरी भीतीपोटी हे व्यसन तर तो करणार फक्त लपून करणार. आणि तुम्ही जर त्याचे मित्र झाले तर तुम्हाला त्याची व्यसन, त्याची मैत्री, तो कुठं जातो, कुठं येतो, त्याच्या डोक्यात काय, ह्याच्याशी तुम्हाला खेळायला चान्स मिळतो. बरोबर. उद्योग फेल जाण्याचं सुद्धा प्रमाण खूप आहे. म्हणजे आपण यशस्वी लोक बघतो किंवा त्यांचे प्रमाण आपण बघतो की ते खूप मोठे झाले, परंतु असे काही उद्योग असतात की ते डबघाईस गेले. काही आपण आत्महत्या सुद्धा ऐकतो की खूप मोठा उद्योग त्याने सुरू केला परंतु त्याच्यावर कर्ज झालं, बरोबर, तो बुडाला. किंवा नवीन एखादा उद्योग सुरू करतो परंतु त्याला ती लाईन जमत नाही, अपयश येतं. तर हे फेल जाण्याची कारण काय असतात, कारण कशी मात केली पाहिजे? एकदम छान, सुंदर आणि सगळ्या तुमच्या दर्शकांना आवडेल आणि प्रश्न पडलेला असेल असा प्रश्न तुम्ही विचारलाय. आता माझं वैयक्तिक मत असं आहे, माझा जो स्टडी आहे किंवा माझ्याकडे जे तरुण युवा येतात, माझ्याशी चर्चा करतात किंवा माझे काही मित्र आहेत त्यांचे काही उद्योग आहेत, त्या अनुभवावरून मी तुमच्याशी आज चर्चा करतोय. आता होतं काय, समजा आता एखाद्याला हॉटेल टाकायचं, आता त्याच्या वडिलांकडे आहे पैसा. आता 2-3 गोष्टी ती आता त्याच्याकडे आहे पैसा. आता त्याचे वडील, आता समजा जर त्याचं लग्न झालेलं नसलं तर त्याच्या वडिलांना काय वाटतं, आपण याला हॉटेल टाकून देऊ. आता पैसा बापाचा असतो त्याच्यामुळे त्याला 1-1 रुपयाची जाण नाही, त्याला टेबल खुर्च्या कुठं स्वस्त मिळतात माहीत नाही, वेटर कसे हँडल करायचे माहीत नाही. वडील काय करतात, याच्यात खूप मोठी चूक ही वडिलांची असते. जर वडील पैसे देत असले तर वडील काय करतात, ह्याचं लग्न व्हावं म्हणून काहीतरी मस्त हॉटेल टाकतात, कॅबिन, तो AC, आणि ते लगेच मेनू कार्ड, आणि ते लगेच ते लाईट बीट कुठंतरी तो पाहून येतो. मुंबई पुण्याच्या ठिकाणी कुठल्या तरी याला जातो. काय होतं, हे स्टार्टअप पासून सुरू करत नाही. ते वडील 50 लाख 60 लाख 1 कोटीच्या आसपास खर्च करतात किंवा 5-25 त्यांच्या ऐपतीप्रमाणे खर्च करतात. मुलाला हॉटेल उदाहरण जर घेतलं तर मुलाला टेबलवर टिश्यू पेपर पाहिजे याची अक्कल नाही. कस्टमर आल्यावर मग तो टेबल साफ करायला माणूस पाठवतो, तिथं चमचे नाही, तिथं टिश्यू पेपर नाही. हॉटेलला गेल्यावर ते लिंबू द्या म्हणावं लागतं. मग हे नॉलेज नसतं त्यांना. मग इथं काय होतं, ग्राहक नाराज होतो. ग्राहक हा एकदाच तुमच्याकडे येणार, तिथं जर तो सॅटिस्फाय झाला तर तो पुढं कंटिन्यू करणार, आणि तो जर 10-15 वेळा तुमच्याशी जोडला का तो परमनंट ग्राहक तुमचा होणार. बरोबर.
हा व्यापारातला आणि उद्योगातला नियम आहे. पण तो जर पहिल्याच इम्प्रेशन मध्ये निघून गेला का तो गेला. मग आता समजा फेल होण्याचं कारण जसं तुम्ही म्हटले की याच्यात काय होतं, मग समजा यांनी काही कारागीर लावले ते पळून गेले, वेटरशी आपण व्यवस्थित बोललो नाही ते पळून गेले, ग्राहकांशी नीट बोललो नाही ग्राहक निघून जातात. आणि मग या गोष्टीमुळं उद्योग फेल होतो. पण यांनी सुरुवात कशी केली पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला हॉटेल टाकायचं आहे, तुम्ही करोडपती आहे ना, ठीक आहे असा, पण तुम्ही एखाद्या हॉटेलला तुम्ही कामाला जा, तुम्ही महिना 2 महिने तिथं काम करा, तुमची आयडेंटिटी लपवा. नेमकी हॉटेलमध्ये नफा मिळतो कसा, ग्राहकांशी बोलायचं कसं, टिश्यू पेपर ठेवायची पद्धत कशी, टेबल साफ करायचा कसा, ग्राहक येण्याआधी आपण त्यांना कसं वेलकम केलं पाहिजे, किंवा त्यांना किती क्वांटिटीमध्ये भाजी दिली पाहिजे, रोटी गरम कशी गेली पाहिजे, किंवा आपण अजून काय नवीन देऊ शकतो की आपला ग्राहक त्याच्यात अट्रॅक्ट होईल. ही सुरुवातीपासून स्टडी न करता, समजा एखादं कपड्याचं दुकान आहे, सुरुवातीपासून कुठलंही काम सुरुवातीपासून जर केलं नाही का ते फेल होणार. आणि तुम्हाला जर वाटलं की ॲट अ टाइम आपण 2-3 बिझनेस करू, ॲट अ टाइम 2-3 बिझनेस कोणाचेही सक्सेस झालेले नाही. आता तुम्ही जर रिलायन्सचं जरी उदाहरण घेतलं, आता मी फार छोटा आहे पण मी खूप मोठ्या कंपनीचं नाव घेतोय, माझा काही अभ्यास चुकत असला तर मला ती माफी असावी. आता समजा रिलायन्स जिओचं उदाहरण घेतलं, खूप फर्ममध्ये काम करतात, त्यांचं मेन काम आहे ऑइलमध्ये त्यांचं काम आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी जे तुमचं रिलायन्स मॉल बघा तुम्ही आणि डीमार्ट बघा. आता डीमार्ट आहे समजा, त्यांच्याकडे इतकी गर्दी असते की नंबरनी माल घ्यावा लागतो, पण रिलायन्समध्ये गर्दी नाही, एक्सपायर माल. म्हणजे काय होतं, आपण एका वेळी जर 4-4 डायव्हर्ट झालं लक्ष. बिझनेसमध्ये फोकस केला तर तो सक्सेस होत नाही. आता अदानी ग्रुपचं जरी बघितलं तुम्ही, काही ना काही त्यांचे प्रोजेक्ट फेल जातात. याचा अर्थ असा नाही की एक्सपेरिमेंट नाही केला पाहिजे, पण आपण जर नवीन आहे, आपण जर त्या क्षेत्रात नवीन आहे तर आपण ग्राउंड टू अर्थ गेलं पाहिजे, डायरेक्ट त्याला शॉर्टकट नाही. मी या मताचा आहे. आणि अशा चुकांमध्ये उद्योग आपला डब खायला जातो. ह्याच्यात काय होतं, करोडोची नुकसान होते, बापाचं प्रेशर वेगळं असतं, त्यांनी कर्ज करून काढलेलं असतं ते प्रेशर वेगळं, आणि मुलं त्याच्यात निराश होतात. आणि ह्याच्यात चूक बापाची काय असते की त्यांनी आपल्या मुलाची अक्कल तपासली नाही, आपल्या पोराला चप्पल घालायची अक्कल नाही, हा कसे कपडे घालून फिरतो. मग याच्या हातात हा एवढा मोठा उद्योग देणं बरोबर आहे का. पालकांनी त्यांची बुद्धिमत्ता तपासली पाहिजे ना. इथं कुठं पालकांची पण चूक आहे. आणि ते लग्नाच्या नादामध्ये पण ते काय होतं, आता समजा आता हे आपलं ऑफिस जरा आत्ताशी आपण 5 वर्षानंतर ऑफिस जरा व्यवस्थित सुधारवलंय, हे काय करतात, यांचा उद्योग चालू नाही झाला का लगेच ते AC, लगेच ते काचेचं कॅबिन, जसं काय लगेच हे बॉस चेअर. म्हणजे काय होतं, आपल्या स्टाफशी संवाद नाही, आणि मग यांना लगेच असं वाटतं की मला रिस्पेक्ट भेटली पाहिजे. असं नाही होत. सुरुवात तुम्ही हळूहळू करा. ज्या गोष्टींपासून तुम्हाला जे मेन फोकस काय आहे, तुमचं क्वालिटी, तुमचं ब्रँडिंग, तुमचं डेडिकेशन, तुमचा स्टडी, ते ऑफिस आणि त्या गाड्या ते लगेच ते काही गरज नाही. अति खर्च करू नये, अति खर्च फक्त उद्योगालाच लावला पाहिजे आपण. हा, उद्योग जर सुरू करणं ही काही छोटी गोष्ट नसते, त्याला खूप भांडवल लागतं आणि पुढे रिस्क सुद्धा असते की आपण हा पैसा खर्च करतोय, बरोबर, तर हा पैसा जर भरून निघाला नाही तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, किंवा आपल्याकडची जी काही जमापुंजी आहे ती निघून जाऊ शकते. तर अशा वेळी काय करावं, म्हणजे तुमचा काय सल्ला राहील. हे बघा, जसं मी आता बोललो की बुवा छोटी सुरुवात करणं. आता समजा फॉर एक्झाम्पल असा कोणता उद्योग आहे तुम्हाला असं वाटतं की त्याला, आता जर तुमचा एखादा व्यक्ती बोलला मला जिओ सारखे टावर टाकायचे, आता त्याच्यासाठी माझ्याकडे इथं उत्तर नाही. जिओचे टावर टाकायचे तुम्हाला, मला सिम कार्डचा धंदा करायचा कोणता, किंवा मला माझं स्वतःच्या कंपनीचं सिम कार्ड असलं पाहिजे. या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. हे भांडवल कसं आणायचं, मी कुठपर्यंत बोलू शकतो की तुम्हाला एखादं हॉटेल चालू करायचं, एखादं गॅरेज चालू करायचं, एखादं कपड्याचं दुकान चालू करायचं. जर आपला व्यक्ती जर म्हणतोय किंवा मला एखादा सिमेंटचा कारखाना टाकायचा आहे, अंबुजा सिमेंट सारखं, तर हे स्टार्टअपचे लक्षण नाही. त्यांनी इकडं जाऊ पण नाही, कारण ते त्यांच्या 3-3 पिढ्या गेलेल्या असतात त्याच्यात. तर जसं तुम्ही म्हटले भांडवल, आता उद्योगाला फार काही भांडवल तसं कोणत्या उद्योगाला लागत नाही. सुरुवातीला तुम्ही समजा आता एखादं उदाहरण आपण घेतलं की त्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, हॉटेल उदाहरण घेऊ आपण, तर त्यांनी सुरुवातीला भाडोत्री राहिलं पाहिजे. लगेच जमीन घेतली, प्लॉट घेतला किंवा ते रंगरंगोटी केली, काही गरज नाही. 10-12 हजार रुपयेमध्ये तुम्हाला चांगल्या स्पॉटला तुम्हाला एखादं छोटंसं हे भेटतं, गाळा भेटतो.
एखादं तुम्हाला दुकान भेटतं, एखादं बंद पडलेलं आहे, तुम्ही एखाद्या दुकानाला अप्रोच होऊ शकतात. एखादं दुकान समजा चालत नाहीये, तुम्ही त्याला भागीदार होऊ शकतात की बाबा हे मी चालवतो, मालक तूच आहे, मला फक्त तुमच्यातला 20% 30% शेअर द्या, 10% शेअर द्या. किंवा त्याच्यात तुम्ही तुमचं सामान टाका, गॅस आणा, शेगडी आणा, जे घरातलं सामान आहे तिथून उद्योग चालू करा ना तुम्ही. तुम्हाला लगेच जर हॉटेल पाहिजे असलं आणि लगेच ते 100 कोटी 50 कोटी ते काम करूही नाही आणि ते होणारही नाही, कारण त्याला जातात पिढ्यान पिढ्या. आता आपण कालवंश उद्योगची सुरुवात केली होती त्यावेळेस आपल्याकडं 5 महिला होते फक्त ते लाडू बनवायला. त्याच्यातल्या 2 एक माझी आई होती, एक माझी काकू होती, त्याच्यातल्या 3 मैत्रिणी त्यांच्या होत्या. अशा 5 लोकांमध्ये मी ते काम चालू केलं. आज आपल्याकडे जवळजवळ 120-130 महिला काम करतात. मग जर एखादा म्हटला की मला कालवंश सारखाच उद्योग चालू करायचा आहे, तर त्याला आज किमान 10 कोटी रुपये लागेल. पण मी सुरुवात केली होती 20,000पासून. 5 वर्षापूर्वी 20-25 हजारापासून सुरू केलं होतं मी. पण जर आज तुम्ही ठरवलं की बा मला कालवंश उद्योग सारखाच उद्योग करायचा, त्याला 10 कोटी लागेल. मग त्यांनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. लगेच प्लॉट घेऊन, जमीन घेऊन, दुकान बांधून एवढं लगेच खर्च करून एक एक आपल्याला मशीन वाढवावं लागतात, एक एक गोष्टी वाढवावं लागतात. मग तरुणांनी तो संयम ठेवला पाहिजे, तो आत्मविश्वास ठेवला पाहिजे. आणि भांडवल म्हणजे काय, असं काय खूप भांडवल लागतं माझ्याकडं वडिलोपार्जित नाही, मम्मी नाही म्हणतीन, पप्पा नाही म्हणतात आणि पप्पा पैसेच देत नाही, हे उत्तर एकदम थोटांटे. त्याला सरळ वडिलांनी ना त्याला लात मारून आहे ना एखाद्या कामाला पाठवायचं. त्यांनी वडिलांकडे पैसे मागायचं काही कारण नाही ना. उद्योग तुम्हाला करायचा आहे, तुम्ही तुमच्याकडे समजा 20,000 रुपये, तुमच्याकडे 25,000 रुपये नाही, तुम्ही 2 महिने कामाला जा, कोणाकडे हॉटेलमध्ये, बारमध्ये कामाला जा, कपड्याच्या दुकानात कामाला जा, ज्या क्षेत्रात उद्योग करायचा तिथं कामाला जा. 2 महिने काम केल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार पगार. समजा 30,000 25,000 रुपये 2 महिन्याचे जर 25,000 रुपये भेटले, 2 महिन्याचे आपण 12,000 रुपये धरू, त्याच्यातले 5,000 रुपये तुमचा खर्च होणार. समजा 20,000 रुपये तुमच्याकडे राहत आहे, 20,000पासून तुम्ही तुटकी मुटकी सुरुवात करा ना. तुम्हाला हॉटेल लाईन चालू करायची, तुम्ही चहापासून सुरू करा, मिसळपासून सुरू करा, पावभाजीपासून सुरू करा. त्या पावभाजीला काहीच लागत नाही. माझं तर आवडीचा धंदा आहे तो पावभाजी. तुम्हाला सांगतो सर, 20-30 रुपयाचा भाजीपाला, 30 रुपयाचा, आणि ते 5-5 रुपयाचे पाव. मी एक दिवस तिची कॉस्टिंग काढली, लय पैसे भेटतात त्याचे. पण आपल्या तरुणांना काय होतं की बोला लाज वाटते, नको वाटतं. आता याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, याचा रोल कोणाचा आहे माहिती का, नातेवाईकांचा खूप रोल असतो. त्यांचं खूप लक्ष असतं की बाबा बघा त्याने काय सुरू केलं, काय असं काही करायची गरज आहे, ते मदत करणार नाही, मदत नाही करा, बरोबर. किंवा समाजामध्ये पण असे लोक असतात की ते हसतात. आता ही जी भीती आहे ना प्रत्येक तरुणाच्या मनात असते, बरोबर. ही भीती काढण्यासाठी काय करावं बरं? म्हणजे असं आपण बऱ्याचदा म्हणतो की नाही ते काय लाजायचं, लोकांना काय हे करायचं, पण ज्यावेळेस तो करायला लागतो त्याला आपोआप फील येतं की नाही आपण हे करायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? 8 दिवस 10 दिवस त्रास होईल, पण त्याच्यानंतर त्याने हा विचार केला पाहिजे की आपण ज्या लोकांना घाबरतोय किंवा ज्या लोकांना लाजतोय ते लोक आपलं घर चालवणार आहेत का? आता समजा मला आयफोन घ्यायचा, मला गाडी घ्यायची, ज्या लोकांना आपण लाजतोय ते लोक आपल्याला पैसे देणार आहेत का? आपले स्वप्न ते पूर्ण करणार आहेत का? या जगात आपले स्वप्न फक्त आपल्यालाच पूर्ण करायचे, दुसरा बाहेरून कोणी येणार नाही. आणि तुमचे स्वप्न पूर्ण करायला तो काही रिकामा नाही. मग ते जर त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहे, ते त्यांच्या कामात बिझी आहे, त्यांना काय फक्त शब्द टाकायचा आहे की हा असा, पण तो शब्द आपण आपल्या मनाला किती लावून घ्यायचा, किती त्याचा त्रास करून घ्यायचा, कोणाला काही फरक पडत नाही, कोणाला काही घेणं नाही. सर आज समजा माझं 1 कोटीचा बंगला आहे, मी जर 1 कोटीचा बंगला आज विकला आणि दारू पिऊन उडवले पैसे, कोणालाच त्रास होणार नाही, बरोबर. पण त्या 1 कोटीचा बंगला विकून मी जर 10 कोटीची प्रॉपर्टी केली ना, मग त्रास होणार, बरोबर. म्हणजे तुमच्या अपयशात त्यांना त्रास होत नाही, गरिबीत त्रास होत नाही. समजा आज तुम्ही गरीब आहे, गरिबाचे दुश्मन नसतात, गरिबाचे कोणीही दुश्मन नाही. ज्या वेळेस तुम्ही मोठे होणार, ज्या वेळेस तुम्ही तरक्की करणार, तुमचे दुश्मन वाढणार. आणि तुमचे दुश्मन, तुमची लायकी जर तपासायची असेल ना, मी ते एका पिक्चरमध्ये डायलॉग ऐकला होता बरं का, मला फार आवडला तो, मी वारंवार म्हणजे तो मनातल्या मनात पण म्हणतो. जर आपल्याला आपली लायकी तपासायची असली ना, तर आपले दुश्मन ओळखायचे किती मोठे. समजा आमदार माझा दुश्मन आहे, तेवढा मोठा मी.
मंत्री माझा दुश्मन आहे तेवढा मोठा मी. माझा दुश्मन कोण आहे? ज्याचं घर पत्र्याचं आहे, पत्रे गळत्या, त्याच्या घरात शेंगदाण्याचे डबे कुडकुड वाजत्या, त्याच्या गाडीत कधी पेट्रोल नसतं, तो दुश्मन माझा आहे. त्याचं काय करायचं? तो आपले दुश्मन मोठे असले पाहिजे. उद्योजक हा खूप पुढचा विचार करतो, तर साधारण 10 वर्षानंतर काय परिस्थिती राहील, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, जो आयधी आहे, जिने हलक्यात घेतलं, जिने गांभीर्य नाही घेतलं, त्याचा प्रॉब्लेम होणार. कारण तुम्ही बघा, सोनं 1,30,000 झाले, त्या तुलनेमध्ये पगार तेवढे वाढले नाही, किंवा त्या तुलनेमध्ये त्या गोष्टींची जी प्राईज आहे तेवढी कमी झाली नाही किंवा वाढली नाही. म्हणजे थोडक्यात काय, महागाई. आता आपल्या देशाला काय होतं, महागाई ही सोन्याला कॅल्क्युलेट होत जाते. आणि एक सर्वे असा आहे की जेवढं रुपये तोळा सोनं आहे ना, तेवढे पैसे आपण महिन्याला कमवले पाहिजे. हा रिसर्च आहे आणि फॅक्ट आहे. आता आजचा तरुण कमवतोय 15,000, 20,000, 25,000 ग्रामीण मधला, सिटीतला कमवतोय 1,00,000-1,50,000 रुपये, पण त्याच्या पाठीमाग खर्च आहे. म्हणजे आजच्या 10 वर्षापूर्वी जर तुम्ही नवीन गोष्टी शिकल्या नाही, तुम्ही तुमचं टॅलेंट वापरलं नाही. आता समजा उदाहरण माझं घ्या, आता माझा एखादा कर्मचारी माझ्याकडे 5 वर्षापासून ड्रायव्हर आहे, 5 वर्षापासून ड्रायव्हर आहे, तर ड्रायव्हरचे जर त्याला पैसे मोजता येत नाही, त्याला त्याची स्वतःची अक्कल नाही, त्याला टायरचं पंक्चर काढता येत नाही, त्याला आज जर 10,000 12,000 रुपये पगार आहे, तर त्याला मी अजून 2 वर्ष तेवढंच देणार. हा, पण त्यांनी जर मला सांगितलं की शेट, मी अशा अशा ठिकाणी गेलतो, चहा प्यायला थांबलो होतो, त्याला मी मालाचं प्रेझेंटेशन दिलं, त्याला 2 गोण्या पाहिजे, त्यांनी माझा सेल वाढवून दिला, त्यांनी त्याचं काहीतरी स्किल वापरलं. रात्री 11-12 वाजता टायर पंक्चर झालं, तिने टायर खोललं, एखाद्या गाडीचा फॉल्ट शोधला. म्हणजे हे काय असतं, जर ह्या गोष्टी तुम्ही जिथं कुठं तुम्ही काम करत असाल, बँकेत असाल, कुठं तुम्ही जॉब, सरकारी बोलत नाही मी, सरकारी जॉबचं तर मला इतका द्वेष आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही, कारण त्यांची ग्रोथ ही होत असते. 2-3 आंदोलन छेडले का त्यांचं होतं. त्यांना सकाळी 10ला कामावर जाणं आहे, 5ला घरी येणं आहे, शनिवार रविवार सुट्टी आहे, कॅलेंडरवर बघितलं तर खूप साऱ्या सुट्ट्या आहेत. तर मी त्यांचं बोलत नाही, पण तरुणांना ज्यांना आता सरकारी नोकरी नाही किंवा ज्यांना आता अशा संध्या उपलब्ध नाहीये, तर त्यांनी जसं मी सांगितलं तुम्हाला की तुमच्याकडं तुम्ही जर 500 रुपये रोजाने असाल तर 2,000 रुपयाचं काम तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यात काय होतं माहितीये का, त्या समोरच्या व्यक्तीला लागते सवय. समजा मी बॉस आहे, मला हा व्यक्ती वाटतो लाडका, हा आवडीचा, कारण हा 500 रुपयात 2,000 रुपयाचं काम करतोय, याला मी कधीच सोडणार नाही. आणि हा जे मनमानी पैसे मागेल ना भविष्यात, मला त्याला देणं आहे, कारण मी त्याच्यावर आत्मनिर्भर होतो, मी त्याच्यावर डिपेंड होतो. हे ज्या जॉबमध्ये त्यांनी ही डिपेंडन्सी तयार केली पाहिजे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकून. आणि जे उद्योगात आहे त्यांनी नवीन नवीन गोष्टी केल्या पाहिजे. त्यांनी दुकानाचे बोर्ड बदलले पाहिजे. यांच्या वडिलांनी कपड्याचं दुकान टाकलं आणि ते बोर्ड त्यांचे 10-10 वर्ष जुने, त्याच्यावर कावळा हागेल, पावसात भिजले, काही फाटले, हे बोर्ड बदलती नाही. गिराईक जर आपलं दुकानात आलं तर यांना वस्तू सापडत नाही, हे जाणार ठॉय होणार ना. ऑनलाईन आहे, तुम्हाला जर टी शर्ट दाखवताच येत नाही ग्राहकाला, तो ऑनलाईन पाहणार, संपला तुमचा ग्राहक. बरोबर. मग काय करशाल तुम्ही? हे AI टेक्नॉलॉजी वगैरे हे आलंय, हे कोणासाठी आलंय? हे कॉर्पोरेटसाठी आलंय, जे मोठ्या अजून ह्याच्यावर आहे, IT क्षेत्रात आहे किंवा अजून वरच्या पोस्टला आहे. पण जे ग्रामीण तरुण आहे किंवा शहरातले ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय, हॉटेल आहे, तुमच्या हॉटेलला पाणीपुरी समजा, त्या पाणीपुरीमध्ये तुम्ही थोडंसं नाविन्य पद्धतीने त्याच्यात थोडंसं कोथिंबीर टाका, थोडंसं मसाला टाका. नुसतं ते 2 रुपयाचं ते पुरी घेतली, ते पाणी बनवलं आणि त्या पुरीमध्ये टाकलं, असे उद्योग होत नाही. व्हॅल्यू ॲडिशन झालं काहीतरी त्याच्यात. समजा वडापाव आहे तर त्याच्यात तुम्ही थोडंसं चहावाल्यांचा तर मला असा राग येतो सर, कुठं चहा बनवता येत नाही आपल्या देशातल्या लोकांना. घाण चहा बनवतात, घाण. अहो, त्या चहामध्ये एखादं तुळशीचं पान टाका, अद्रक टाका, एखादी इलायची फोडा, काहीतरी एखादं त्याच्यामध्ये मसाल्याचं रूपांतर करा, थोडीशी उकळी फुटू द्या, गवती चहा टाका. नुसतं आयता मायता ती चहा पावडर टाकते, उळूळ देतात काहीतरी. काय हे संपणार? लोकांना ह्या गोष्टी नाही चालत आता. बरोबर. लोकांना ते व्हॅल्यू पाहिजे. आता हे मॅकडोनल्ड सारखी कंपनी आहे, ते मी मॅकडोनल्ड मध्ये जॉबला होतो 2 वर्ष. बर्गर आहे 58-60 रुपयाला त्यांचा वडापाव आहे, आणि आपला 10 रुपयाला आहे.
पण लोक तिथं गर्दी, आज रेव्हेन्यू बघा तुम्ही, भारतातून तुमच्या माझ्या मोबाईल नंबर एवढा नफा घेऊन जाते ती कंपनी. अमेरिकेत मोबाईल नंबर एवढा नफा आहे, नफा फक्त, टर्नओव्हर नाही म्हणत मी. डॉमिनोज आहे, ॲमेझॉन आहे, किती दुकानं बंद पाडली यांनी, किती दुकानांना त्रास झाला, लोक जागृत व्हायला लागले. काय तुम्ही अपडेट नाही झाले ना. तुम्ही तेच तोंडात गुटखा, मुतायला जातील, थुकायला जातील, उठायला जातील, मौतीला जातील, दहाव्याला जातील, लग्नाला जातील. एखादं गिऱ्हाईक आलं, तुम्ही काय म्हणशाल, नाही नाही मी आज 10व्याला आहे, मला आज दुकान नाही जमणार, आज रविवार आहे, असं तोंडवर करून बोलतात लोक. मग हे 10 वर्षात ह्याची चाळणी तयार होणार आणि हे असे भंगार क्वालिटीचे हे 10 वर्षात सगळे ठॉय होणार. हॉटेल लाईन सुद्धा, ज्यांचं हॉटेलला सुद्धा म्हणजे प्रोफेशनल, अहो द्या ना तुम्ही 10 रुपयामध्ये दोन काकड्या येतात. अहो 10 रुपये हॉटेल लाईन मध्ये सर 1000-1500 रुपयाचं बिल होणार आहे. अहो द्या ना त्याला 2-3 टमाटे, एखादं टमाटर कापा, एखादी काकडी कापा, एखादा मुळा द्या. अहो तोच कांदा लिंबू द्यायला जीवार 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 येतं त्यांना. कांदा लिंबू द्यायचं म्हटल्यावर उन्हाळ्याचा सीझन, एखादं बीट ठेवा, लोक अट्रॅक्ट होतात. तुम्ही त्यांना एखादं कॉम्प्लिमेंटरी ज्यूस बनवून द्या. 10-20 रुपयाची वस्तू असती, पण ते सुद्धा द्यायला त्यांना इतकं जीवावर येतं जसं काय त्यांची प्रॉपर्टी मागितली आपण. म्हणजे या सगळ्या गोष्टी 10 वर्षानंतर ठॉय होणार आणि हे भंगार क्वालिटीचे सगळे लोक नाही, जो नवीन दिन तिथं निघून जाणार. बरोबर. तर प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी यश मिळवतो तर त्यांच्या पुढे काहीतरी प्रेरणा असते किंवा एखादी प्रेरणादायी व्यक्ती असते, काहींचे ते पुस्तकं वाचतात किंवा त्यांच्या जीवनाचा त्यांच्यावर प्रभाव झालेला असतो. तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला प्रसंग होता किंवा कुठल्या अशा व्यक्ती आहेत की ज्यामुळे तुमचं जीवन बदललं? आता माझ्या आयुष्यात असे 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती म्हणजे मी आपले रजनीशजी ओशोय, त्यांना मी फॉलो करतो, त्यांचं बघतो, त्यांचे विचार मला पटतात. म्हणजे त्या व्यक्तीचं मला कौतुक असं करायचं आहे सर, सांगतो तुम्हाला. भारतीय व्यक्ती, अमेरिकेत जाऊन त्यांनी त्याचं स्वतःचा एक राष्ट्र तयार केलं. अमेरिका आपल्याला नुसतं फिरायला येऊ देत नाही, बिझनेस करायला येऊ देत नाही. ह्या माणसाने तिथं जाऊन त्याचं स्वतःच्या नावाचं राष्ट्र उभं केलं आणि जवळजवळ जगातले सगळे देश त्याला घाबरत होते की तू आमच्या राष्ट्रात येऊ नको. अमेरिकेसारख्या देशाला त्यांनी घाम फोडला त्यांच्या विचारांनी. आणि भारतात झाड एक उद्योगासारखं किंवा एका माणसासारखं आहे की त्याला उन्हात पावसात थंडीत भिजावं लागतं. जोपर्यंत ते झाड उन्हात पावसात थंडीत याच्यात भिजत नाही, असंख्य धूळ वातावरणाचे चटके सोसत नाही, तोपर्यंत ते मोठं होत नाही. आणि त्या झाडाला सुद्धा फळ येण्यासाठी काही काळ द्यावा लागतो. उद्योग असाच आहे, तुम्हाला लगेच म्हणजे आंब्यात झाड लावलं आणि दुसऱ्या दिवशी आंबे घ्यायला गेले तसं होत असं. उद्योग पण असाच आहे की तुम्हाला त्याची प्रतीक्षा करावं लागेल, त्याला खत पाणी टाकावं लागेल. आणि उद्योगाचा पहिला नियम असा आहे, झाड आहे ना, झाडाचा गुणधर्म असा आहे, तो वर जेवढा मोठा असतो ना तेवढाच खाली असतो. म्हणजे उद्योग पण आतून तेवढं मजबूत पाहिजे. त्याच्या मुळं सुद्धा इतके मजबूत पाहिजे जमिनीमध्ये की त्याला कोणी हलवलं नाही पाहिजे. आणि सुरुवातीला उद्योग हा लहान बाळासारखा किंवा एक छोट्या रोपट्यासारखा असतो. त्याला जपणं आपलं काम आहे, सांभाळणं आपलं काम आहे. समजा जर एखादं वादळ वारा आला तर त्याला एखादी काठी लावली पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे. मग तो हळूहळू हळूहळू विशाल रूप घेतो. आणि एकदा त्याने विशाल रूप घेतला की त्याला कोणी थांबू शकत नाही. सेम उद्योग असा आहे, सेम मानव जात अशी. आपल्याला निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, पण आपण त्या निसर्गाकडून काही घेत नाही. फक्त आपण आपल्या धुंदीत असतो, त्या मोबाईलच्या दुनियेत असतो. कोणाशी आपण चर्चा करत नाही, कोणाला बघत नाही, निसर्गाकडे असं एकटक बघत नाही, त्याच्याकडून काही शिकत नाही. जसं मी तुम्हाला उदाहरणं झेंडूचं फुलाचं दिलं, आंब्याचं दिलं की प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते. निसर्गाने आपल्याला शिकवलंय की तुम्ही आहे, तुमचा हा पेशा आहे, तुम्ही हेच करू शकतात. माझा हा पेशा आहे, मी हे करणार. उगाच मी तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा, तुम्ही एवढे उद्योगांना भेटतात म्हणून तुम्ही मोटिवेट व्हायचं आणि उद्योग टाकायचा, हे तुमचं काम बरोबर. तुमची आज ओळख, आज तुम्ही मुलाखत चांगली घेऊ शकतात, तुम्ही तुमचे चॅनल चांगलं रन करतात, तिथून तुमची चांगली कमाई आहे. किंवा तुम्ही एखाद छोट्या उद्योजकाला मोठं बनवू शकतात. तुम्ही किंग मेकर आहे. आज छोट्या उद्योजकाला स्टेजवर प्लॅटफॉर्मवर नेणं म्हणजे हे तुमचं काम आहे. पण तुम्ही माझ्याकडून मोटिवेट होऊन उद्योग करायचा, हे म्हणजे मूर्खपणा आहे.
म्हणजे ज्याच्यात आपलं बरोबर. आहे, म्हणजे हे असं झालं द्राक्षाकडून सीताफळाची अपेक्षा ठेवणं, मग हा मूर्खपणा आहे. बरोबर आहे. म्हणजे निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. माझं शेवट तरुणांना हेच सांगणं आहे की कुठल्याही भंगार गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तर आपलं नेमकी गुरु कोण हे शोधा, आपल्याला करायचं काय हे शोधा, आपल्या आयुष्यात करायचं काय हे लोकांकडून सल्ले घेऊ नका आणि त्या मोटिवेशनच्या नादी लागू नका. मोटिवेशन हे एकदम भंगारपणा आहे. शेवट मला आपल्या तुमच्या सर्व चॅनलमधले जे आहेत बघणारे त्यांना मला एकच सांगू इच्छितो, मला काही कुठला स्वार्थ नाही. माझ्याकडून काही बोलण्यात चूक झाली असेल, एखाद्या शब्दाचा काही अर्थ अनर्थ तुम्ही घेऊ नये. किंवा दुसरी गोष्ट, माझंही तरुण रक्त आहे, बोलण्यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माझा उद्देश तो नाही आहे. माझा उद्देश एवढाच आहे की आपला तरुण, आपला महाराष्ट्रातला भारतीय व्यक्ती आज आपल्या भारताची जी नस मानली जाते पूर्ण तरुणांची, ती कुठं चुकू नये, भरकटू नये. माझ्या बोलण्यामुळं जरी एखाद्या मुलगा जरी सुधारला किंवा एखाद्या जरी जीवनात बदल घडला तरी माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. यात माझा कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही द्वेष नाही, कोणाच्याही कंपनीवर, कुठल्याही व्यक्तीवर राग नाही. मी माझा एक स्वतंत्र व्यक्तिमत्वातला व्यक्ती आहे आणि आपल्या या चॅनल माध्यमातून मी आपल्या सर्व प्रेक्षकांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी, आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली सरांनी, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझं हे बोलणं मी सुरुवातीलाही सांगितलं, एक चक्रम म्हणून ऐका, चक्रम म्हणून सोडून द्या. जे आवडेल ते घ्या, जे नाही आवडेल ते सोडून द्या. जास्त काही विचार करू नका. सरांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर खरंच काही माझं चांगलं वाटलं असेल तर निश्चित कमेंट करा. कमेंट केल्यामुळं मी जे काही बोलतो ते बरोबर आहे का हे मला कळेल. मी काय खूप प्रोफेशनल बोलणारा वक्ता नाही, पण माझ्या मनातल्या भावना आज सरांमुळं मी या ऑन कॅमेऱ्यामध्ये मांडल्या आहेत. त्याबद्दल सरांचे, संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद, आभार. धन्यवाद आपले. खरं म्हटलं तर आपण खूप वेळ दिला. तर मित्रांनो बघा, आजच्या या दीर्घ व्हिडिओमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. एकतर आपल्याला उद्योग कसा सुरू करावा, म्हणजे तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि उद्योगाच्या मार्गे लागा. आणि उद्योग सुरू करताना बऱ्याच मानसिकसुद्धा काही गोष्टी असतात, मानसिक असतात, सामाजिक असतात, आर्थिक असतात. या सर्व गोष्टींचा आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा असा काही वेगळा प्रयोग करायचा असेल तर तुम्ही या गोष्टींचा अवलंब करा आणि पुढे जा. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.